बनवूया खमंग तिळाची चटणी। नमस्कार, मी पूनम, तुम्हा सगळ्यांचं पूनम रेसिपी मध्ये स्वागत आहे। आज आपण तिळाची खमंग अशी चटणी बनवणार आहोत। त्यासाठी आपण 1 वाटी तीळ घेतलेले आहेत, अर्धा वाटी शेंगदाणे, सुकं खोबरं अर्धा वाटी, लसूण आपण घेतलेला आहे। इथे आपण बडीशेप, जिरं, मीठ आणि लाल मिरची पावडर घेतलेली आहे। इथे आपण कढईमध्ये प्रथम तीळ आपण भाजून घेणार आहोत। चांगले आपण तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तीळ बघा आपले चटचट उडतात, म्हणजे आपले तीळ भाजून झालेले आहेत। त्यामध्ये 1 चमचा बडीशेप, तीही आपण भाजून घेऊ, आणि 1 चमचा जिरं, तेही आपण थोडंसं त्यामध्येच भाजून घेऊया। आपले तीळ आणि बडीशेप आणि जिरं भाजून झालेलं आहे। गॅस बंद करू आणि हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। त्यामध्येच आपण शेंगदाणे भाजून घेऊया। अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, तेही आपण भाजून घेऊ। इथे बघा आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत। आता हे शेंगदाणे आपण काढून घेऊ आणि खोबरं सुकं अर्धी वाटी घेतलेलं आहे, तेही आपण भाजून घेणार आहोत। खोबरं आपण अर्धी वाटी किसून घेतलेलं आहे, तेही आपण गॅस बारीक करून थोडंसं लालसर असं भाजून घेऊ। खोबरं भाजलेलं आहे, त्यामध्ये 1 लसणाचा कांदा आपण साफ करून घेतलेला आहे आणि लसूणही आपण मिक्सरला बारीक करून घेऊ। खूप छान अशी तिळाची चटणी होते। थोडासा लसूण आपण परतून घेऊया। हेही आपण मिक्सरला बारीक करणार आहोत, तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊ। इथे आपण मिक्सरमध्ये सर्व काढून घेतलेलं, गार करून घेतलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा टाकून घेऊ आणि चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया। चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकून घेऊ आणि हे मिक्सरला आपण पल्स मोडवर चटणी आपण अशीच ड्राय बारीक करणार आहोत। इथे आपण बघा मिक्सरला पल्स मोडवर सर्व चटणी बारीक करून घेतलेली आहे। छान अशी खमंग तिळाची चटणी तयार होते। आपण बाउलमध्ये काढून घेऊ। इथे आपण खमंग तिळाची चटणी बघा खूप छान अशी तयार झालेली आहे। तुम्ही ज्वारी बाजरीच्या भाकरी बरोबर किंवा सोबत जेवणाबरोबरही अशी चटणी बनवून ताटात घेऊ शकता। खूप छान अशी चटणी तयार होते आणि खूप दिवस अशी चटणी महिनाभर बरणीत भरून आपण ठेवली तर ती छान अशी टिकते। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। थँक्यू।